चला आज बनवूया घरच्या घरी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा फालुदा। त्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून व्यवस्थित उकळून घेऊ। फालुदा मिक्स वापरून आपण फालुदा बनवणार आहोत। मी हार्निक कंपनीचा फालुदा मिक्स आणला होता, त्याची किंमत 45 रुपये आहे। त्याचाच वापर करून आज आपण फालुदा बनवणार आहोत। दूध व्यवस्थित उकळून झालेलं आहे। आता त्यामध्ये फालुदा मिक्स टाकून घेऊ। या फालुदा मिक्समध्ये अनेक प्रकार आहेत, मँगो, केसर, पिस्ता, चॉकलेट, खूप सारे प्रकार आहेत। फालुदा मिक्स टाकून झालेला आहे। आता व्यवस्थित ढवळून घेऊ। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण हळूहळू घट्ट होत चालले आणि कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाही। तुम्ही बघू शकता मिश्रण व्यवस्थित घट्ट झाले। तुम्ही बघू शकता फालुद्याला किती छान कलर आलेला आहे। अजून व्यवस्थित शिजवून घेऊ उकळी येईपर्यंत। आता मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आणि फालुदा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ। थंड झाल्यानंतर सर्व करून घेऊ। त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे आईस्क्रीम, ड्रायफ्रूट्स वगैरे वापरू शकता। मी येथे व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम यूज करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीची आईस्क्रीम टाकू शकता आणि छान दिसावा म्हणून मी इथे टूटी फ्रूटी यूज करत आहे। तुम्ही इथे चोको चिप्स, स्ट्रॉबेरी वगैरे यूज करू शकता। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा।